शेतकरी मित्रांनो राम राम. पावसाचे प्रमाण कमी होण्याचे कारण काय हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आज देखील राज्यातील काही भागात स्थानिक वातावरणाच्या पावसाचा अंदाज आहे. यात काही भागात जोरदार पाऊस देखील होऊ शकतो, परंतु राज्यातील जे भाग नेहमी सुटत आहे त्या भागाची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला तर राहिलेले पिके वाचतील. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता मध्य भारताकडे सरकू लागलं आहे. त्यामुळे मध्य भारताच्या बहुतांश भागात छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागामध्ये पाऊस होतोय आणि विदर्भामध्ये देखील त्याचा काही प्रमाणात प्रभाव पडतो आहे. अरबी समुद्रातून खेचल्या गेलेल्या वाऱ्यांमुळे पश्चिम किनारपट्टीला देखील पाऊस होताना दिसतोय. XMW मॉडेलनुसार आपण दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण बदलाचा अंदाज सध्या करंट सिच्युएशनला आहे. मध्य भारतावर मोठं कमी दाबाचं क्षेत्र आहे, म्हणजे आपल्याला 3 सिच्युएशन या ठिकाणी दिसतात. उद्या 26 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडा प्रभाव आणि विदर्भामध्ये थोडा पावसाचा प्रभाव दिसतोय, पश्चिम महाराष्ट्र दिसतोय, परंतु विशेष समाधानकारक वातावरण नाही, परंतु हलका दिलासा आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. 27 तारखेला विदर्भामध्ये आपल्याला वातावरण दिसतंय. कोकणात हलक्या सरी होत राहतील. 28ला विशेष वातावरण नाही, कोकणात हलक्या सरी आहेत. 29लाही विशेष वातावरण नाही, परंतु नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये थोडं वातावरणाची शक्यता उत्तरेकडून आहे. 30 तारखेलाही पूर्व विदर्भाच्या काही भागात आणि कोकणात पावसाची शक्यता आहे, बाकी ठिकाणी पाऊस नाही आहे. 31 तारखेपर्यंत पूर्व भारतात जोरदार पाऊस आहे, परंतु राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, अगदी आंध्र प्रदेशपर्यंत किंवा तामिळनाडूपर्यंत पावसाचा भारताचा अर्धभाग कोरडा आहे. अरबी समुद्रात कुठल्याही प्रकारचं पोषक वातावरण नाही. 1 तारखेला हे वातावरण थोडं मध्य प्रदेश किंवा उत्तरेला पुढे सरकतंय पश्चिमेकडून. 2 तारखेलाही मध्य भारत, उत्तर भारतामध्ये पाऊस थोडा पुढे सरकतोय, दक्षिणेत पाऊस नाही. 3 तारखेला अगदी संपूर्ण मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत पाऊस पोहोचतोय. एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रात पाऊस देऊ शकतो, ते 4 तारखेला. गुजरातच्या पूर्व भागावर त्याचा प्रभाव असेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि थोडा मराठवाड्याचा पूर्व उत्तर भाग, थोडं विदर्भामध्ये याचा प्रभाव आहे. कोकणात प्रभाव वाढू शकतो. 5 तारखेला जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, पूर्व बीड या भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी दिसते, अगदी यवतमाळ, वर्ध्यापर्यंत. 6 तारखेला एक क्षेत्र पुन्हा मागे सरकते. यापूर्वी आपण असं बघितलं होतं की पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढून राजस्थान, गुजरातमधून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हे सिस्टम मागे पूर्वेकडे सरकत आहेत, परंतु आज आपल्याला पहिल्यांदा ही सिस्टम अगदी पूर्व गुजरातपर्यंत पोहोचलेली दिसते आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये म्हणजे जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे किंवा नंदुरबारपर्यंत याचा प्रभाव 6 तारखेला असण्याची शक्यता आहे. म्हणजे 4, 5, 6 असं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात, पश्चिम विदर्भामध्ये थोडा प्रभाव याचा पडेल असं दिसतंय. आपण सध्या सिच्युएशन अशी बघतो आहोत की पॅसिफिक महासागराकडून येणारे वादळांचे अंश हे पुढे पुढे सरकत आहेत आणि हे वादळाचे अंश आपल्याला उत्तर भारत, पूर्व भारतामध्ये, मध्य भारतामध्ये पाऊस देत आहेत. हे यांची शृंखला ही या ठिकाणी खाली सरकणं आवश्यक आहे.
जेव्हा ही शृंखला अशी सरकेल तेव्हा महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम होणार आहे आणि त्या दिवसाची आपण वाट बघतो. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन्ही महिने अशाच पद्धतीचं वातावरण असतं. ऑक्टोबर नंतर मात्र आपल्याला या ठिकाणी उत्तर भारतामध्ये WD वाढताना दिसतील आणि ईशान्य मान्सूनचा प्रभाव या भागावर पडताना दिसेल आणि मग या दोन्हीमध्ये ट्रप तयार होऊन महाराष्ट्रात पावसाची शक्यता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये वाढणार आहे. एकूण सिच्युएशन लक्षात घ्या. धावता अंदाज आपण या मॉडेलचा घेऊयात. सध्या कुठलीही सिच्युएशन सध्या फार पोषक अशा प्रकारची नाही महाराष्ट्रामध्ये. थोडं नांदेड, लातूरच्या दरम्यान आज वातावरण तयार होऊ शकतं. सोलापूर, बार्शीच्या बाजूने, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीच्या काही भागात पाऊस होऊ शकतो. जळगावच्या आणि नंदुरबारच्या काही भागात पावसाचा रात्री आज योग येऊ शकतो. जळगाव, अकोला, अमरावतीकडे या सिस्टमचा थोडा परिणाम उद्या होण्याची शक्यता आहे. म्हणजे पूर्व विदर्भामध्ये याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. 27लाही पूर्व विदर्भात थोडा प्रभाव आहे, परंतु अतिशय किरकोळ आहे. भारताच्या भूभागावर दिसणारं पावसाचं क्षेत्रच अतिशय कमजोर आहे. 29लाही आपण विदर्भाला थोडा दिलासा या ठिकाणी दिसतोय, बाकी काही नाही. कुठेही सांगण्यासारखा विशेष अंदाज नाही. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, अगदी दक्षिणेला देखील आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडू किंवा कर्नाटक या भागात सुद्धा फार समाधानकारक पाऊस नाही. केवळ पूर्व भारतातील काही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाऊस दिसतोय. आता आपल्याला पहिल्यांदा 3 तारखेला एक सिस्टम राजस्थानपर्यंत पोहोचताना दिसते. त्यामुळे मान्सून जलद माघार घेईल ही जी शक्यता होती तिला फाटा या ठिकाणी बसलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये अंदाज पॉझिटिव्ह दिसतोय 4 तारखेला. म्हणजे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज आपल्याला ECMWF मॉडेलने दिलेला आहे आणि अतिशय चांगलं वातावरण पहिल्यांदा आपल्याला दाखवलं जात आहे. आपण या ठिकाणी बघतो की जवळपास जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूरपर्यंत चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो 5 तारखेला. या वातावरणात बदल होत राहील, परंतु पहिल्यांदा सिस्टम ही महाराष्ट्रावरही परिणाम करेल असं दिसतंय. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून, म्हणजे या ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे, म्हणजे आता जळगाव जिल्हा चांगल्या पावसाचा आहे, छत्रपती संभाजीनगर चांगल्या पावसाचा आहे, धुळे चांगल्या पावसाचा आहे, याही ठिकाणी त्याचा पुन्हा परिणाम होणार आहे. बुलढाणा चांगल्या पावसाचा आहे, तर या ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस या ठिकाणी होईल. त्यामुळे या जिल्ह्यांना ज्या ठिकाणी पाऊस आहे त्यांना तारेल असं. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटोळे आपल्याला 25, 26 ते 27 ऑगस्टचा महाराष्ट्र हवामान अंदाज थोडक्यात सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज आहे, परंतु तो स्थानिक वातावरणाचा असल्यामुळे मोजके जिल्हे वगळता हलक्या ते मध्यम स्वरूपाचा विखुरलेल्या स्वरूपात पडेल असा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना विखुरलेल्या स्वरूपात हलक्या तर तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर वाशिम, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यात हलका ते काही ठिकाणी थोडा मध्यम पाऊस होऊ शकतो. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित मैदानी भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. तसेच उत्तर महाराष्ट्रातील घाट परिसर हलका मध्यम पाऊस, तर जळगाव, धुळे, नंदुरबार मध्ये काही ठिकाणी
हलक्या ते रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, या वर्षीची जरा परिस्थिती आपण पाहिली हवामानविषयक आणि पावसासंदर्भात, तर खूपच बिकट आणि गंभीर अशी अवस्था शेतकऱ्यांच्या पिकांची झाली आहेत. कारण की खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. जूनमध्ये कमी पाऊस झाला, त्याप्रमाणे जुलैमध्ये थोड्या बऱ्यापैकी पाऊस झाला आणि ऑगस्टमध्ये खूपच कमी पाऊस झाला. एकंदरीत या सर्व गोष्टीवर परिणाम करणारा एकच घटक, तो म्हणजे वृक्ष तोड. जी बेसुमार झालेली वृक्षतोड आहे, त्याचे परिणाम आता सध्या शेतकऱ्याला भोगावे लागत आहेत. त्यामुळे आपण नेहमीच्या व्हिडिओमध्ये आणि अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की वृक्षतोड कमी करून वृक्ष लागवड करण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा, जेणेकरून पुढील येणारे दिवस शेतकऱ्यांसाठी चांगले असतील. नाहीतर शेतकरी मित्रांनो, मी अनेक शेतकऱ्यांना सांगतो की वृक्षतोड म्हणजे झाडं तोडू नका, तर त्यावरती शेतकरी लगेच झाडं तोडायला भिडतात. तर मला असं वाटतं की जे शेतकरी झाडांची तोड करतात, त्या शेतकऱ्यांनी पाऊस कधी येणार हा प्रश्न विचारूच नाही. कारण की पावसाचा आणि झाडांचा हा एका नाण्याच्या दोन बाजू असतात, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. कारण की संत तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की वृक्ष वल्ली आम सोयरे वनचरी. आता वृक्ष वेली सुद्धा राहिलेले नाहीत आणि जे वनात चालणारे प्राणी होते, तर ते आपण वन नष्ट केल्यामुळे ते सुद्धा आता गावाकडे पळत आहेत आणि त्याची परिस्थिती अनेक भागांना घडीला सध्या पाहायला मिळत आहेत. तर चला शेतकरी मित्रांनो, पुढे येणारा पाऊस नक्कीच शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान देणारा ठरेल अशी आशा करतो. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.